नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की लहान मुलांना गणित शिकवणं म्हणजे खूपच कठीण काम आहे, नाही का? पण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतना एक इतका सोपा आणि मजेशीर खेळ दिलाय. आज आपण तोच खेळ पाहणार आहोत. म्हणजे कमी जास्त ही संकल्पना मुलांच्या मनात अगदी सहजपणे कशी रुजवायची ते बघूया. चला, एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. समजा एका लहान मुलासमोर आपण एका हातात 2 चॉकलेट्स आणि दुसऱ्या हातात 5 चॉकलेट्स ठेवली, तर ते मूल कोणता हात निवडेल? अगदी बरोबर, जिथे 5 चॉकलेट्स आहेत तोच हात निवडणार, साहजिक आहे. आणि असं का? याचं कारण अगदी सोपं आहे. कारण त्या हातात जास्त चॉकलेट्स आहेत. आणि बस, हाच तर आपल्या आजच्या खेळाचा आणि शिकण्याचा खरा पाया आहे. जास्त आणि कमी ही संकल्पना. चला तर मग बघूया हा प्रवास कसा होतो. आपण हे पाहणार आहोत की ही संकल्पना मुलांमध्ये टप्प्याटप्प्याने कशी वाढत जाते. म्हणजे बघा, आधी फक्त पाहून ओळखणं, मग जोड्या लावून शिकणं आणि शेवटी मोजून तुलना करणं. आपण हे सगळे टप्पे एक एक करून समजून घेऊ. ओके, तर आपला पहिला टप्पा आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी पाहून ओळखणे. या वयात मुलं काही 1, 2, 3 असं मोजत बसत नाहीत. ती फक्त डोळ्यांनी बघतात आणि अंदाज लावतात. म्हणजे हा झाला एक प्रकारचा नजरेचा अंदाज. आता इथे आपला उद्देश अगदी साधा आहे. जेव्हा 2 गोष्टींमधला फरक खूप जास्त आणि स्पष्ट असतो, तेव्हा मुलांना फक्त बघून सांगता आलं पाहिजे की कुठलं जास्त आहे आणि कुठलं कमी. बस. यासाठी एक मस्त खेळ खेळू शकतो आपण. काय करायचं? टेबलावर दगडांचे 2 ढीग करायचे. एका ढिगात भरपूर म्हणजे साधारण 10-12 दगड ठेवा आणि दुसऱ्यात अगदी थोडे म्हणजे 2-3. आता मुलांना विचारा कोणत्या ढिगात जास्त दगड आहेत आणि मग विचारा आणि कोणत्यात कमी. बघा, उत्तर कसं लगेच मिळेल. आणि हेच नाही, हीच गंमत आपण पाण्यासोबत पण करू शकतो. एक ग्लास काठोकाठ भरा आणि दुसरा अगदी तळाशी थोडंसं पाणी ठेवा. इथे पण फरक इतका स्पष्ट दिसतो ना की मुलांना जास्त आणि कमी मधला फरक लगेच कळतो. आणि मग ही संकल्पना त्यांच्या डोक्यात एकदम पक्की बसते. पण 1 मिनिट, समजा वस्तूंमधला फरक एवढासाच असेल तर नुसतं बघून कळणार नाही, मग काय करायचं? अरे, तिथेच तर आपला दुसरा टप्पा येतो. हा आहे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी जोड्या लावून शिकणे. इथे आपण नुसता अंदाज नाही लावणार, तर एक मस्त लॉजिकल पद्धत वापरणार आहोत. हो, तर ही पद्धत तेव्हाच कामी येते जेव्हा फरक अगदी कमी असतो आणि कन्फ्युजन होतं. अशा वेळी काय करायचं? सोपं आहे, एकास एक जोडी लावायची. चला एक उदाहरणच बघूया, म्हणजे लगेच कळेल. इथे बघा, आपल्याकडे काही फुलं आहेत आणि काही पानं. आता यातलं जास्त काय आहे, फुलं की पानं? कसं ठरवणार? हे बघा, कृती एकदम सोपी आहे. मुलांना सांगायचं, प्रत्येक फुलावर 1 पान ठेव. मग काय होईल? 3 पानं 3 फुलांवर ठेवली जातील. आणि मग 2 फुलं तशीच शिल्लक राहतील. त्यांच्यासाठी पानच उरणार नाहीत. आणि इथेच आहे खरी गंमत. यातून मुलांना एक साधा पण जबरदस्त नियम कळतो. ज्याचे उरले ते जास्त आहेत. विचार करा, मोजणी न करता लॉजिक वापरायला शिकण्याचं हे किती महत्वाचं पाऊल आहे, नाही का? बरं, आता जोड्या लावून तुलना करायला जमलं म्हणजे मुलं आता पुढच्या लेव्हलसाठी तयार आहेत. हा आपला शेवटचा टप्पा आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी मोजून तुलना करणे. आता आपण फक्त वस्तूंबद्दल नाही तर थेट नंबर्सबद्दल बोलणार आहोत. या टप्प्यावर आपला उद्देश आहे की मुलांना वस्तू मोजून त्या आकड्यांवरून तुलना करायला शिकवायचं. आणि हो, इथे आपण एका नवीन आणि खूप महत्त्वाच्या शब्दाची ओळख करून देणार आहोत. तो शब्द आहे समान. हे कसं करायचं? सोप्पं आहे. एका वाटीत 6 मणी ठेवा आणि दुसऱ्या वाटीत 4. मुलांना सांगा दोन्ही वाट्यांतले मणी मोजू. मग त्यांना विचारा, सांगा बघू 6 मोठा की 4? ते 6 म्हणतील. मग आपण त्यांना सांगू शकतो, म्हणजेच ज्या वाटीत 6 मणी आहेत त्यात जास्त मणी आहेत. पण आता एक वेगळी सिच्युएशन घेऊ. समजा दोन्ही वाट्यांमध्ये 5-5 मणी ठेवले तर? मग काय होईल? मुलं मोजतील आणि म्हणतील, अरे वा, इथे तर दोन्हीकडे सारखेच आहेत. आणि हीच आहे ती परफेक्ट वेळ मुलांना समान हा शब्द शिकवण्याची. आपण त्यांना सांगायचं, जेव्हा दोन्ही गटातल्या वस्तू मोजल्यावर सारख्याच येतात आणि काहीच उरत नाही, तेव्हा त्यांना समान म्हणतात. बरं, आपण हे सगळे खेळ तर बघितले, पण या इतक्या सोप्या खेळातून मुलांना नक्की मिळतं तरी काय? चला एक नजर टाकूया. तर बघा, मुलांना फक्त कमी आणि जास्त एवढंच कळत नाही. ते तुलना करायला शिकतात. जास्त, कमी, समान असे महत्त्वाचे शब्द त्यांच्या व्होकॅब्युलरीमध्ये येतात. ज्याचे उरले ते जास्त यासारखा तार्किक विचार करायला शिकतात. आणि हो, न मोजता अंदाज बांधण्याची त्यांची क्षमताही वाढते.
म्हणजे थोडक्यात काय तर खेळ अगदी साधे पण त्यांचा परिणाम मात्र खूप मोठा असतो. आणि आता जाता जाता एक प्रश्न. जरा विचार करा, घरातल्या घरात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वापरून हा खेळ आजच्या आज खेळता येईल? चमचे असतील, वाट्या, बटाटे, कांदे किंवा अगदी मुलांची खेळणी. कितीतरी गोष्टी आहेत. नक्की करून बघा.